नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता तिसरी विषय बुद्धिमत्ता चाचणी घटक 4 वर्गीकरण उपघटक 2 संख्या व्यवसाय प्रश्न 1 ते 40 साठी सूचना। खालील प्रश्नात गटात न बसणारी संख्या ओळखा। प्रश्न नंबर 1 मित्रांनो, आपल्याला एकूण 4 पर्याय दिलेले आहेत। 4 पर्यायांमध्ये 4 वेगवेगळ्या संख्या आहेत। आता या 4 संख्यांमधून या 4 पर्यायांमधून गटात न बसणारी संख्या आपल्याला ओळखायची आहे। म्हणजे 3 ज्या संख्या असतील त्या एका विशिष्ट गुणधर्माच्या असतील आणि एक वेगळी संख्या असणार आहे। मग जी संख्या गटात न बसणारी आहे ती आपण ओळखणार आहोत। मग आता पर्याय क्रमांक 1 81, पर्याय क्रमांक 2 49, पर्याय क्रमांक 3 34 आणि पर्याय क्रमांक 4 100। मित्रांनो, उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 34। आता हे उत्तर कसं आलं? गटात न बसणारी संख्या मी कशी ओळखली? तर बघा, या ठिकाणी 9चा वर्ग आहे 81, 7चा वर्ग 49 आणि 10चा वर्ग 100। म्हणजे 81, 49 आणि 100 या आहेत वर्गसंख्या। 34 ही वर्गसंख्या नाही, म्हणून पहिल्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 3। प्रश्न नंबर 2, आता गटात न बसणारी संख्या आपण ओळखणार आहोत। मित्रांनो, या ठिकाणी आपण जर बघितलं तर 435 पर्याय क्रमांक 2, 453 पर्याय क्रमांक 3, 345 आणि पर्याय क्रमांक 4 374। मित्रांनो, पर्याय क्रमांक 1, 2 आणि 3 या आहेत विषम संख्या आणि पर्याय क्रमांक 4 आहे समसंख्या। बघा, ज्या संख्येच्या एकक स्थानी 1, 3, 5, 7, 9 यापैकी एखादा अंक असतो त्याला आपण विषम संख्या म्हणतो, आणि ज्या संख्येच्या एकक स्थानी 0, 2, 4, 6, 8 यापैकी एखादा अंक असतो त्या संख्येला आपण समसंख्या म्हणतो। म्हणजे पहिल्या तीन पर्यायातील विषम संख्या आहे आणि पर्याय क्रमांक 4 समसंख्या आहे, म्हणून दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4। प्रश्न नंबर 3, संख्या आहेत 12, 42, 82 आणि 72। मित्रांनो, गटात न बसणारी संख्या आपण ओळखणार आहोत। आता या ठिकाणी या अंकांची जर बेरीज केली, 12 मध्ये 1 आणि 2 म्हणजे बेरीज झाली 3। आता या ठिकाणी 4 आणि 2 झाले 6, या ठिकाणी बेरीज जर केली तर 8 आणि 2 10 आणि पर्याय क्रमांक 4 72 म्हणजे 7 आणि 2 9। मित्रांनो, या अंकांची जर बेरीज केली तर बेरीज केल्यानंतर जी संख्या तयार होते त्या संख्येला 3 ने निशेष भाग जातो। म्हणजे 12ला 3 ने निशेष भाग जातो, त्यानंतर 6ला सुद्धा 3 ने निशेष भाग जातो आणि 9ला सुद्धा 3 ने निशेष भाग जातो। या ठिकाणी 10 या संख्येला 3 ने निशेष भाग जात नाही, म्हणून गटात न बसणारी संख्या आहे पर्याय क्रमांक 3 82। प्रश्न नंबर 4, आता गटात न बसणारी संख्या आपण ओळखणार आहोत। तर मित्रांनो, या ठिकाणी गटात न बसणारी संख्या कोणती आहे आपण बघू शकतो। ही 17 संख्या कशी आली? तर 4चा वर्ग अधिक 1, 4चा वर्ग 16 अधिक 1 झाले 17। आता हे 37 कसे आले? तर 6चा वर्ग 6 6 36 अधिक 1 झाले 37। आता या ठिकाणी 10 कसे आले? तर या ठिकाणी 3चा वर्ग 3 त्रिक 9 अधिक 1 झाले 10। पण मित्रांनो, 24 ह्या संख्येच्या बाबतीत तसं होत नाही। म्हणजे 5चा वर्ग 25, 25 आणि 1 26 होतात, पण या ठिकाणी 24 दिलेले आहेत, म्हणून गटात न बसणारी संख्या आहे पर्याय क्रमांक 4 24। प्रश्न नंबर 5, संख्या आहेत 72, 60, 53, 80। विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी 53 ही विषम संख्या आहे, बाकीच्या सगळ्या समसंख्या आहेत। बघा, संख्येच्या एकक स्थानी 0, 2, 4, 6, 8 यापैकी एखादा अंक असेल तर त्या संख्येला आपण समसंख्या म्हणतो। 72 सम आहे, 60 सम आहे, 80 पण सम आहे, 53 विषम आहे, म्हणून 5व्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 3 53। प्रश्न नंबर 6, संख्या आहेत 200, 600, 900 आणि पर्याय क्रमांक 4 आहे 301। मित्रांनो, 200, 600 आणि 900ला 100 ने भाग जातो, 100 ने पूर्ण भाग जातो। मग 301ला 100 ने पूर्ण भाग जात नाही, म्हणून 6व्या प्रश्नामध्ये गटात न बसणारी संख्या आहे पर्याय क्रमांक 4। प्रश्न नंबर 7, 36, 81, 26, 16। मित्रांनो, 36 वर्ग संख्या आहे, 81 वर्ग संख्या आहे, 16 सुद्धा वर्ग संख्या आहे, 26 ही वर्ग संख्या नाही, म्हणून गटात न बसणारी संख्या आहे पर्याय क्रमांक 3 26। प्रश्न नंबर 8, 53, 55, 59, 61। मित्रांनो, 53, 59, 61 या आहेत मूळ संख्या आणि 55 ही आहे संयुक्त संख्या, म्हणजे गटात न बसणारी संख्या पर्याय क्रमांक 2।
विद्यार्थी मित्रांनो, मूळ संख्या म्हणजे काय, तर ज्या संख्येला एक व तीच संख्या अशा दोनच संख्यांनी पूर्ण भाग जातो त्या संख्येला आपण मूळ संख्या म्हणतो. आणि संयुक्त संख्येला दोनपेक्षा जास्त संख्यांनी पूर्ण भाग जातो. 55 आहे मूळ संख्या. उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. प्रश्न नंबर 9. 75, 80, 64, 128. मित्रांनो, 80, 64, 128 या आहेत 16च्या पाढ्यातल्या संख्या. 75 ही 16च्या पाढ्यातील संख्या नाही, म्हणून गटात न बसणारं पद आहे पर्याय क्रमांक 1, 75. मित्रांनो, 16 1 16, 16 2 32, 16 3 48, 16 4 64, 16 85, 16 96, 16 7 112, 16 8 128. म्हणजे उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. या आहेत 16च्या पाढ्यातील संख्या. 75 ही 16च्या पाढ्यात नाही, म्हणून उत्तर पर्याय क्रमांक 1. प्रश्न नंबर 10. 55, 60, 50, 57. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आहे 5 ने विभाज्यतेची कसोटी. ज्या संख्येच्या एकक स्थानी 0 किंवा 5 यापैकी एखादा अंक असेल तर त्या संख्येला 5 ने निशेष भाग जातो. 55, 60 आणि 50 या संख्यांना 5 ने निशेष भाग जातो. 57ला 5 ने निशेष भाग जात नाही, म्हणून गटात न बसणारी संख्या आहे पर्याय क्रमांक 4, 57. प्रश्न नंबर 11. 81, 67, 90, 36. मित्रांनो, या आहेत 9च्या पाढ्यातील संख्या. बघा आता, 9 1 9, 9 2 18, 9 3 27, 9 4 36, 9 5 45, 9 6 54, 9 7 63, 9 8 72, 9 9 81, 9 10 90. म्हणजे 67 ही संख्या 9च्या पाढ्यात नाही, म्हणून गटात न बसणारी संख्या आहे पर्याय क्रमांक 2. प्रश्न नंबर 12. 5, 7, 13, 15. मित्रांनो, 5, 7 आणि 13 या आहेत मूळ संख्या. 15 आहे संयुक्त संख्या, म्हणजे गटात न बसणारी संख्या आहे पर्याय क्रमांक 4, 15. मूळ संख्या म्हणजे ज्या संख्येला एक व तीच संख्या अशा दोनच संख्यांनी पूर्ण भाग जातो त्याला आपण मूळ संख्या म्हणतो. प्रश्न नंबर 13. 67, 17, 37, 27. मित्रांनो, 27 ही संयुक्त संख्या आहे. 67, 17 आणि 37 या आहेत मूळ संख्या, म्हणजे गटात न बसणारी संख्या आहे पर्याय क्रमांक 4, 27. प्रश्न नंबर 14. 77, 44, 22 आणि 57. 77, 44, 22 या आहेत 11च्या पाढ्यातील संख्या, म्हणून गटात न बसणारी संख्या आहे पर्याय क्रमांक 4, 57. मित्रांनो, 57 ही संख्या 11च्या पाढ्यात येत नाही. प्रश्न नंबर 15. 2, 7, 8, 5. मित्रांनो, 2, 7 आणि 5 या आहेत मूळ संख्या. 8 ही आहे संयुक्त संख्या, म्हणून गटात न बसणारी संख्या आहे पर्याय क्रमांक 3, 8. प्रश्न नंबर 16. 105, 225, 359, 485. विद्यार्थी मित्रांनो, ज्या संख्येच्या एकक स्थानी 0 किंवा 5 हा अंक असतो त्या संख्येला 5 ने निशेष भाग जातो, म्हणजे या ठिकाणी उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, 359. मित्रांनो, या संख्येला 5 ने निशेष भाग जाणार नाही, म्हणून गटात न बसणारी संख्या आहे पर्याय क्रमांक 3. प्रश्न नंबर 17. 52, 42, 39, 74. मित्रांनो, उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, 39. 52, 42 आणि 74 या आहेत समसंख्या. 39 आहे विषम संख्या. प्रश्न नंबर 18. 79 अधिक 21, 100. 75 अधिक 23. मित्रांनो, या ठिकाणी 100ला 2 कमी म्हणजे 98 होणार. त्यानंतर आहे 47 अधिक 53, 100. 31 अधिक 69, 100. म्हणजे पर्याय क्रमांक 1, पर्याय क्रमांक 3 आणि पर्याय क्रमांक 4ची बेरीज 100 होते. पर्याय क्रमांक 2ची बेरीज 100 होत नाही, म्हणून 18व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. प्रश्न नंबर 19, 23, 43, 73 आणि 77. मित्रांनो, उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, 77. 23, 43, 73 या आहेत मूळ संख्या आणि 77 आहे संयुक्त संख्या. विद्यार्थी मित्रांनो, 1 ते 100 पर्यंतच्या ज्या मूळ संख्या आहेत त्या तुमच्या तोंडी पाठ असायला हव्यात, म्हणजे तुम्ही वेगवेगळ्या प्रकारच्या प्रश्नांची उत्तरे देऊ शकतात. प्रश्न नंबर 20. 555, 444, 333, 204. मित्रांनो, पर्याय क्रमांक 1, 2 आणि 3 मध्ये समान अंक आहेत. पर्याय क्रमांक 4 मध्ये समान अंक नाहीत, म्हणून 20व्या प्रश्नामध्ये गटात न बसणारी संख्या आहे पर्याय क्रमांक 4. प्रश्न नंबर 21. 121, 242,
305 आणि 484. मित्रांनो या ठिकाणी आहे 1, या ठिकाणी आहे 2, या ठिकाणी 3 आणि या ठिकाणी 4. म्हणजे शतकस्थानी 1, 2, 3 आणि 4. आता पुढचा अंक जर बघितला तर मित्रांनो या ठिकाणी 21, 21 दुने 42. त्यानंतर या ठिकाणी 63 यायला पाहिजे. 21 त्रिक 63 आणि 21 चौक 84. म्हणजे मित्रांनो गटात न बसणारी संख्या आहे पर्याय क्रमांक 3. प्रश्न नंबर 22. 4, 9, 12, 25. मित्रांनो 2चा वर्ग 4, 3चा वर्ग 9, त्यानंतर 5चा वर्ग 25. पर्याय क्रमांक 3 आहे 12. 12 ही वर्ग संख्या नाही म्हणून 22चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. प्रश्न नंबर 23. मित्रांनो या ठिकाणी आपण बघू शकतो 13, 17, 21 आणि 26. आता या ठिकाणी अंकांची जर बेरीज केली तर 3 आणि 1 4, या ठिकाणी 7 आणि 1 8, 2 आणि 1 3 आणि 26 म्हणजे 2 आणि 6 झाले 8. म्हणजे या बेरजेला मित्रांनो कितीने भाग जातो तर बेरजेला 4ने भाग जातो. 4 1 4, 4 2 8, या ठिकाणी 4 2 8. म्हणजे उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 21. गटात न बसणारी संख्या आहे पर्याय क्रमांक 3. प्रश्न नंबर 24. 91, 81, 47, 57. विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी पर्याय क्रमांक 3 आहे 47. ही आहे मूळ संख्या आणि बाकीच्या सगळ्या आहेत संयुक्त संख्या. म्हणजे 91, 81, 57 या संयुक्त संख्या आहेत आणि पर्याय क्रमांक 3 आहे मूळ संख्या. म्हणून गटात न बसणारी संख्या आहे पर्याय क्रमांक 3. प्रश्न नंबर 25. 16, 36, 25, 35. मित्रांनो 16 आहे वर्गसंख्या, 36 आहे वर्गसंख्या, 25 आहे वर्गसंख्या, 35 ही वर्गसंख्या नाही म्हणून 25व्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 4 35. प्रश्न नंबर 26. 35, 20, 45, 28. मित्रांनो उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 28. कारण 35, 20 आणि 45 या आहेत 5च्या पाड्यातील संख्या म्हणून गटात न बसणारी संख्या आहे पर्याय क्रमांक 4 28. प्रश्न नंबर 27. 24, 45, 27, 54. आता या ठिकाणी बघा यांची जर अंकांची बेरीज केली तर 4 आणि 2 6, 5 आणि 4 9, 7 आणि 2 9 आणि या ठिकाणी 5 आणि 4 9. म्हणजे मित्रांनो 27व्या प्रश्नामध्ये गटात न बसणारी संख्या आहे पर्याय क्रमांक 1 24. प्रश्न नंबर 28. 90, 70, 65, 84. मित्रांनो 90, 70 आणि 65 या संख्यांना 5ने निशेष भाग जातो. 84 या संख्येला 5ने निशेष भाग जात नाही. म्हणजे आपण या ठिकाणी 5ने विभाज्यतेची कसोटी अभ्यासली. 5ने विभाज्यतेची कसोटी आहे संख्येच्या एकक स्थानी 0 किंवा 5 यापैकी एखादा अंक असेल तर त्या संख्येला 5ने निशेष भाग जातो. बघा 84च्या एकक स्थानी 4 आहे म्हणून या संख्येला 5ने निशेष भाग जाणार नाही. तर पर्याय क्रमांक 1, 2 आणि 3ला 5ने निशेष भाग जातो. गटात न बसणारी संख्या आहे पर्याय क्रमांक 4. प्रश्न नंबर 29. 10, 40, 37 आणि 50. उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 37. 10, 40 आणि 50 या आहे 10च्या पाड्यातील संख्या. 37 ही 10च्या पाड्यात नाही म्हणून उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. प्रश्न नंबर 30. 253, 101, 143, 231. आता मित्रांनो या ठिकाणी जर बघितलं तर बाहेरच्या अंकांची बेरीज करायची. म्हणजे एकक स्थान आणि शतक स्थानच्या अंकांची बेरीज केली तर या ठिकाणी 2 आणि 3 5. मग या ठिकाणी 1 आणि 1 मध्ये 2 यायला पाहिजे होता. 1 आणि 3 4, 2 आणि 1 बरोबर 3. मित्रांनो गटात न बसणारी संख्या आहे पर्याय क्रमांक 2. प्रश्न नंबर 31. 43, 63, 53, 73. मित्रांनो उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 63. 43, 53 आणि 73 या आहेत मूळ संख्या आणि 63 आहे संयुक्त संख्या. 31व्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 2. प्रश्न नंबर 32. 986, 689, 976, 869. आता या ठिकाणी जर बघितलं तर कोणता अंक आहे 986. या ठिकाणी सुद्धा 986. या ठिकाणी सुद्धा पर्याय क्रमांक 4 मध्ये 986. मित्रांनो उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. या ठिकाणी 9, 8 आणि 6 हा अंक नाही आहे. 8 नाही आहे. 8च्या ऐवजी 7 आलेले आहेत. म्हणजे पर्याय क्रमांक 1, 2 आणि 4 मध्ये 9, 8, 6 या अंकांचा समावेश आहे. पर्याय क्रमांक 3 मध्ये 9 आहे 6 आहे पण 8 नाही म्हणून गटात न बसणारी संख्या आहे पर्याय क्रमांक 3.
प्रश्न नंबर 33 मित्रांनो, या ठिकाणी आपण अंकांची बेरीज करणार आहोत. 2 आणि 4 झाले 6, 6 आणि 9 झाले 15, 5 आणि 2 7, 7 आणि 8 झाले 15, 4 आणि 3 7, 7 आणि 5 12. आणि या ठिकाणी जर आपण अंकांची बेरीज केली पर्याय क्रमांक 4 मध्ये तर 1 आणि 4 5, 5 आणि 6 होतात 11. तर मित्रांनो, या ठिकाणी 15, 15 आणि 12 या संख्येंना 3 ने निशेष भाग जातो, म्हणजे 3 ने पूर्ण भाग जातो. आणि या ठिकाणी 11 या संख्येला म्हणजे पर्याय क्रमांक 4 मध्ये जर आपण अंकांची बेरीज केली ती आली 11. 11 या संख्येला 3 ने निशेष भाग जात नाही, म्हणून गटात न बसणारी संख्या आहे पर्याय क्रमांक 4. प्रश्न नंबर 34 105, 120, 150, 171. मित्रांनो, 105, 120 आणि 150 ला 5 ने निशेष भाग जातो. 171 ला 5 ने निशेष भाग जात नाही. प्रश्न नंबर 35 102, 235, 153 आणि 204. मित्रांनो, अंकांची बेरीज जर केली तर 1 0 अधिक 2 जर केले तर बेरीज येते 3. या ठिकाणी 3 आणि 2 5 आणि 5 होतात 10. 1 आणि 5 6, 6 आणि 3 9 आणि 4 आणि 2 होतात 6. तर मित्रांनो, या ठिकाणी 3 9 आणि 6 या संख्यांना 3 ने निशेष भाग जातो. 10 ला 3 ने निशेष भाग जात नाही, म्हणून 235 ला सुद्धा 3 ने निशेष भाग जाणार नाही. 102, 153 आणि 204 या संख्यांना 3 ने निशेष भाग जाईल. गटात न बसणारी संख्या आहे पर्याय क्रमांक 2. प्रश्न नंबर 36 101, 505, 203 आणि 707. विद्यार्थी मित्रांनो, पर्याय क्रमांक 1, पर्याय क्रमांक 2 आणि पर्याय क्रमांक 4 मध्ये एकक स्थानी आणि शतक स्थानी समान अंक आहेत. आणि पर्याय क्रमांक 3 मध्ये एकक स्थानी आणि शतक स्थानी समान अंक नाही आहे, म्हणून 36व्या प्रश्नामध्ये गटात न बसणारी संख्या आहे पर्याय क्रमांक 3. प्रश्न नंबर 37 75, 739, 375 आणि 573. मित्रांनो, अंकांची जर बेरीज केली तर 7 आणि 5 12. या ठिकाणी किती होणार तर 7 आणि 3 10 आणि 9 19. पुन्हा 3 आणि 2 5. या ठिकाणी 5 आणि 3 8, 8 आणि 7 झाले 15. 7 आणि 3 10 आणि 5 15. मित्रांनो, या ठिकाणी आपण जर बघितलं तर पर्याय क्रमांक 2 हे आपलं उत्तर आहे, कारण की 12 15 आणि 15 म्हणजे पर्याय क्रमांक 1, पर्याय क्रमांक 3 आणि पर्याय क्रमांक 4 या संख्यांना 3 ने निशेष भाग जाईल. पर्याय क्रमांक 2 ला म्हणजे 739 ला 3 ने निशेष भाग जाणार नाही. या ठिकाणी आपण 3 ने विभाजितेची कसोटी लागू केली आहे. प्रश्न नंबर 38 24, 27, 44, 16. मित्रांनो, या ठिकाणी 38व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. बघा, 24, 44, 16 या आहेत समसंख्या आणि 27 आहे विषम संख्या. प्रश्न नंबर 39 91, 71, 31, 61. मित्रांनो, उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 91. बघा, 71, 31 आणि 61 या आहेत मूळ संख्या, 91 आहे संयुक्त संख्या, म्हणून 39व्या प्रश्नामध्ये गटात न बसणारी संख्या आहे पर्याय क्रमांक 1 91. प्रश्न नंबर 40 80, 79, 84, 82. विद्यार्थी मित्रांनो, अतिशय सोपा प्रश्न आहे. या व्यवसायातील हा शेवटचा प्रश्न आहे आणि या शेवटच्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगणार आहात. घटक 4 वर्गीकरण, उपघटक 2 संख्या यावरील व्यवसाय या ठिकाणी संपलेला आहे. चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडला तर लाईक करा, कमेंट करून कळवा आणि आपल्या मित्रांना, आपल्या मैत्रिणींना व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.